आय थिंक आज मी कुठलाही प्रश्न दोनदा विचारल्याशिवाय उत्तर द्यायचं नाही असं तुम्ही ठरवलंच आहे वाटतं. तारिणी तिच्या मैत्रिणीकडे गेली आहे. एक इमर्जन्सी होती, मेडिकल इमर्जन्सी, तर त्यासाठी तिला जावं लागलं. आता मेडिकल इमर्जन्सी झाली म्हटल्यावर काय ना, पण इथे मीटिंग लागल्यावर एक जबाबदार ऑफिसर म्हणून काही कळवण्याची पद्धत. एनिवे, मॅम फोन नाही लागणार. तिकडे नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. बाहेर गावी गेली आहे ती. ॲब्सोल्युटली राईट. मैत्रिणीसाठी एकदम बाहेरगावी. इंटरेस्टिंग. मॅम घरून फोन आहे, मी घेऊ? घे. ताईला काय उत्तर देऊ? हॅलो केदार. हा श्रीवल्ली, बोल ना. अरे तारिणी कुठे गेली आहे? कोणाला न सांगता सवरता गेली आहे असं रेखा म्हणत होती. हो, ती गेली आहे. तिच्या एका मैत्रिणीकडे गेली आहे ती. मैत्रिणीकडे? कुठल्या मैत्रिणीकडे? तिचं काही नावगाव माहिती का तुला? केदार, अरे मी काय विचारतेय, नाव काय त्या मैत्रिणीचं? भारती. भारती? पण अशा कुठल्या मैत्रिणीविषयी मला काही माहिती नाहीये. अगं ठीक आहे, एखाद्या मैत्रिणीचं नाव माहिती नसलं तर त्यात काय प्रॉब्लेम आहे? पण तुला माहिती आहे ना केदार? हॅलो. हो हो, माहिती आहे मला. तुला माहिती आहे म्हणजे ती नेमकी कुठं गेली आहे हे सुद्धा तुला माहिती असेल ना केदार? अगं श्रीवल्ली, किती काळजी करशील तू? हे बघ, तू टेन्शन घेऊ नकोस, ती येईल परत. येईल ती परत म्हणजे? ती काय मैत्रिणीकडे कायमची राहायला गेली आहे का? केदार, केदार तू काय बोलतोयस ते मला नीट समजावून सांगशील का? केदार, हॅलो. हॅलो केदार, तुझा आवाज येत नाहीये. हॅलो. हा. हॅलो. अगं श्रीवल्ली, इथे ना नेटवर्क नाही आहे. हॅलो. हे बघ, तू काळजी करू नकोस, ती येईल परत. हां, बरं मी निघू का? मला ना पटकन ऑफिसला जायचं आहे आणि भरपूर काम आहे. मी करतो तुला. ठीक आहे. हां हां, बाय. बॉस, मी घेईन सांभाळून, पण तू प्लीज लवकर ये.